अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पवित्र स्मृतीस वंदून आज मी आपल्या समोर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे फिक्स असलेले असे आमचे आमदार संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रचार सभेच्या निमित्त आपण सर्व जमलेले सर्व बांधव, माता भगिनी आणि पत्रकार बांधव, तुम्हाला माहीतच आहे येत्या 20 तारखेला आपल्याला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार निवडायचा आहे. आपला आमदार कसा असावा? आपला आमदार हा काम करणारा असावा. आपला आमदार हा जनमानसात मिसळणारा असावा. आपला आमदार कसा असावा? आपला आमदार हा स्वर्गीय संपतरावजी अण्णा यांच्यासारखा दिलदार असावा. आपला आमदार कसा असावा? आपला आमदार हा जिल्हा परिषदेमध्ये इतिहासात नोंद होईल असे काम करणारे आपले संग्रामभाऊ यांच्यासारखा असावा. आता आम्ही ठरवले की येत्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून संग्रामभाऊंना न भूतो न भविष्य असा आपल्याला सर्वांना निवडून द्यायचं आहे. आणि कधी एकदा 23 तारखेला आम्ही गुलालात नाचतोय याची आम्ही वाट बघतोय. संग्रामभाऊ आज जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष झाले असताना भाऊंनी त्यांच्या गाडीवरचा एक लाल दिवा होता, तर तो लाल दिवा त्यांनी काढून ठेवला. कारण कधीही संग्रामभाऊंनी कधी मिरवण्याचं काम केलं नाही. संग्रामभाऊंनी कायम जनतेची कामं केली. संग्रामभाऊंनी विरोधक असेल आपला असेल असा कुठलाही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपल्या संग्रामभाऊंनी केलेले आहे. त्यामुळेच ज्या वेळी जिल्हा परिषदमध्ये आम्ही ज्यावेळी जातो आणि आम्ही जर संग्रामभाऊचं नाव घेतलो तर त्यावेळी आम्हाला एक अशा पद्धतीची सन्मानजनक अशी चांगली एक वागणूक आम्हाला मिळते की जिल्हा परिषद अध्यक्ष हा संग्रामभाऊ सारखा चांगला होऊन गेला. भाऊ 2019 साली आपल्या पलूस तालुक्यावर मोठ्या प्रमाणात महापुरानं थैमान घातलं होतं. यावेळी ब्रह्मनाळ गावातील आमचे 17 बांधव यांना जलसमाधी झाली होती. बऱ्याच नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या मोटारी वाहून गेल्या होत्या. जनावरे वाहून गेले होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. माझं एवढंच म्हणणं आहे की एका आमदाराचं नेमकं काय काम आहे? या लोकांचे अश्रू पुसायचं काम आहे का फोटोशूट करायचं फक्त काम आहे? नेमकं काय काम आहे आमदाराचं? प्रत्येक वेळी ज्यावेळी बोटीत हे आहेत ह्यांचा कॅमेरामॅन पुढं आहेच. ज्यावेळी हे फिरताना दिसत आहेत ह्यांचा कॅमेरावाला आहेच. पायाला लागल्याचं नाटक केलं आणि पुरात लय असं मोठं काय काम केलं असं यांनी दाखवलं. ब्रह्मनाळमधील जवळपास 800 कुटुंब आहेत. त्या 800 कुटुंबापैकी 600 जण वंचित राहिलेत. फक्त 200 लोकांनाच 95-100चा लाभ मिळाला. राहिलेल्या 600 लोकांचं अश्रू पुसायची जबाबदारी या आमदारांच्यात होती का नव्हती? का फक्त यांना पूरग्रस्ताचा एक इव्हेंट करायचा होता? मुळात आता काय झालंय, आता माजी आमदार साहेब थोडक्यात घ्या. आता आम्ही त्यांना म्हणतोय तुम्ही आता माजी झालाय. का माजी झालाय? कारण आता वारं फिरलंय. सगळ्यांनी ठरवलंय आता यांना आता फक्त पुण्याला पाठवून द्यायचं. कारण यांचं घर इथं नाही. लक्षात आलं का? यांचं घर कडेगाव मध्ये नाही, पलूस मध्ये नाही. यांचे घर आहेत पुण्यात. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला पलूस कडेगाव मध्ये राहणारा आमदार पाहिजे का
पुण्यात राहणार आमदार पाहिजे ही आता वेळ आलेली आहे. आपल्याला येत्या 20 तारखेला आपल्याला ठरवायचं आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मनोगत व्यक्त करणार